धनुष्यमान हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालंय, तर उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या मशाल या चिन्हावरती निवडणूक लढत आहेत। त्यामुळे या मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यमान अशी लढत रंगलेली असताना नरेश म्हस्के यांच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सध्या सुरू आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, नरेश म्हस्के यांच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे, काय प्रतिसाद सध्या स्थानिक मतदारांचा किंवा शिवसैनिकांचा, आणि त्या व्यतिरिक्त सध्या या रोड शोचा या रॅलीचा नेमका स्वरूप काय? निश्चित आपण पाहिलं तर या रोड शो मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उतरलेले आहेत। मुख्यमंत्री शिंदेंनी मोठ्या प्रमाणात जोर जो आहे तो ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्याकरिता लावलेला आहे आणि विद्यमान खासदार राजन विचारे असतील किंवा नरेश म्हस्के असतील यांच्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रस्सीखेच जी आहे ती पाहायला मिळते। अनेक सभा असतील, अनेक रॅली असतील या ठाणे लोकसभेअंतर्गत सध्या पार पडत आहे। यामध्ये नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल आणि त्याचबरोबर ठाणे असेल अशा महत्त्वाच्या ठिकाणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लक्ष देत आहेत। आणि आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील एक सभा जी आहे ती ठाणे व कल्याण लोकसभा अंतर्गत याच ठिकाणी जी आहे ती पार पडणार आहे। आणि यानंतरच पाहायचं झालं तर ठाणे व कल्याण लोकसभेचं चित्र कशा प्रकारचं बदलतं हे सुद्धा पाहणं नेमकं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच शुभम, प्रतिसाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। बाईक रॅली देखील निघालेली आहे। नरेश म्हस्के यांच्या विरोधात राजन विचारे अशा प्रकारची लढत या मतदारसंघात पाहायला मिळत आहे। ही जी बाईक रॅली सुरू आहे, हा जो रोड शो सुरू आहे, याचा नेमका स्वरूप काय? यापुढे ही रॅली नेमकं कुठपर्यंत जाणार आहे? या रॅलीचा समारोप नेमका कुठे आहे? निश्चित पाहिलं तर ही रॅली जी आहे ती शिवाजीनगर या ठिकाणाहून निघालेली आहे। म्हणजेच की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला आहे आणि या नंतर जी आहे ती काशीनाथ घाणेकर या मार्गावरती एक छोट्या प्रमाणात चौक सभा जी आहे ती पार पडणार आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये निघाल्यानंतर ही रॅलीचं स्वरूप जे आहे ते ठाण्यातील पूर्व परिसरामध्ये असणाऱ्या म्हणजे कोपरी भागामध्ये जे आहे ती या रॅलीचा समारोप होणार आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण ठाणे शहर जे आहे ती ही रॅली गेल्या अनेक दिवसांपासून पिंजून काढते। म्हणजेच की वागळे इस्टेट परिसर झाला, त्याचबरोबर खोपड परिसर असेल, त्याचबरोबर जे शहरातील प्रमुख चौक आहेत, प्रमुख मार्ग आहेत, मासुंद तलाव असतील, अशा विविध ठिकाणी जी आहे ती ही रॅली निघत आहे आणि अशा प्रकारच्या ह्या रॅलीचं स्वरूप जे आहे ते यंदाचं देखील असणार आहे। नक्कीच शुभम, नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रोड शो करत आहेत। त्या दरम्यान महायुतीचे अन्य कुठले नेते सध्या या रोड शो मध्ये सहभागी आहेत? निश्चित पास झालं तर गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जे उमेदवार घोषित आहेत नरेश म्हस्के त्यांच्या प्रचाराकरिता अनेक राजकीय नेते जे आहेत ते महायुतीचे सहभागी होत आहेत। नवी मुंबईमधून पाहिलं तर नाराजी देखील दूर झाली। स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाईक कुटुंबियांच्या भेटीकरिता आले होते आणि त्यानंतर जे आहे ते नाईक कुटुंब देखील नवी मुंबईमध्ये नरेश म्हस्केंच्या प्रचाराकरिता दिसून आले। आणि ठाण्यामध्ये पाहिजे झालं तर संभाव्य उमेदवार असणारे प्रताप सरनाईक असतील किंवा रवींद्र फाटक असतील किंवा मीनाक्षी शिंदे असतील यांचं नाव घोषित झाल्यानंतर ते देखील या रॅलीमध्ये जे आहे ते सहभागी झालेले दिसून आलेले आहेत। तर त्याचबरोबर स्वतः मनसेचे कार्यकर्ते असतील, अभिजित पानसे असतील, अविनाश जाधव असतील, रवींद्र मोरे असतील किंवा भाजप पक्षामधील संजय केळकर असतील, निरंजन डावकर असतील, त्याचबरोबर संजय वाघोले असतील, असे बरेच नेते जे आहेत ते या नरेश म्हस्केंच्या प्रचार रथावरती पाहायला मिळाले आहेत। नक्कीच शुभम, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।